सोलापुरात टॉवेलच्या कारखान्याला भीषण आग, आगीत होरपळून तिघांचा मृत्यू. भारत स्टेशन योजनेअंतर्गत तयार केलेल्या 103 रेल्वे स्थानकांचं 22 मे रोजी लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनं करणार लोकार्पण. नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानं दिलेला मनाई आदेश केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर रद्द. नीट यूजी निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा. हिंगोलीच्या सेन गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. 10 गावांचा वीजपुरवठा खंडित. सोलापूर पुणे महामार्गावर कांदा घेऊन जाणारा कंटेनर उलटला. सोलापूरच्या पुना नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी. शेतात कांदा काढण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू. मोर्शीच्या निंभी शिवारातली घटना. हिंगोलीच्या सेनगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. वीज कोसळून 5 जण जखमी. मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. 16 दिवसात 3000 हेक्टरचं नुकसान तर 6 जणांचा मृत्यू. पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताची नक्कल केली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात झालेल्या बदनामीनंतर पाकिस्ताननं आता आपल्या प्रतिमेला वाचवण्याकरता आंतरराष्ट्रीय मंचावर शांततेचा संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलेला आहे. पाकिस्ताननं घाईघाईनं शांततेचा प्रचार करण्याकरता शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्ताननं बिलावल भुट्टो आणि झरदारी यांना इतर देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारनं सिंधू जलकरार स्थगित केलाय. त्यानंतर आता चिनाब नदीचं पाणी जम्मू काश्मीरमधील छोट्या छोट्या कालव्यांमधून वळवण्याचं काम सुरू झालेलं आहे. हे कालवे शहर आणि गावांच्या आसपासच्या भागातून जातात. अशातच चिनाबचं पाणी या भागात आल्यावर या भागातली अधिक जमीन सुपीक होण्याचा अंदाज आहे. पाकिस्तानी पत्रकार मोईद पीरजादा यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे खोटे दावे उघडे केले. पाकिस्तान भारतात कधीही हल्ला करू शकला नाही, तर भारतानं 24 पाकिस्तानी ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याचं ते म्हणाले. पाकिस्ताननं अमेरिकेकडे युद्धबंदीची विनंती केली होती, असंही मोईद पीरजादा यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ जारी झालाय. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते, तर त्यानंतर पाकच्या कुरापती सुरूच होत्या. त्यामुळे सलग 3 दिवस झालेल्या कारवाईत भारतीय लष्करानं पाकची जाणाजाणं चढवून दिली. पाकिस्ताननं रावळपिंडीसह हवाई दलाच्या अनेक तळांच्या दुरुस्तीकरता निविदा काढल्या आहेत. त्यामुळे भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी तळांच्या झालेल्या नुकसानीची एक प्रकारे कबुलीच मिळाली आहे. कल्लार, कहर, रिसालपूरसह अन्य काही महत्त्वाच्या तळांच्या दुरुस्तीकरता निविदा काढण्यात आलेल्या आहेत. भारत पाकला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. भारत चिनाब नदीवर असलेल्या रणबीर धरणाची लांबी वाढवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्ताननेही काश्मीरच्या मुद्द्यावर जगभरात राजकीय नेत्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवणार असं म्हटलंय. बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वात जगभरात ते पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत. गुजरातच्या बनासकांठा इथं व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या ग्रेनाईटवर बहिष्कार घातलाय. व्यापाऱ्यांनी जनतेला स्वदेशी मार्बल खरेदी करण्याचं आवाहन केलेलं आहे. सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. या शिष्टमंडळात सगळ्यात नंबर 1 ची व्यक्ती कोणी असेल तर ते शशी थरूर आहेत. त्यांनी युनायटेड नेशनमध्ये काम केलंय, परंतु भाजपनं हा विषय आता राजकीय केला असं राऊत म्हणाले. संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवरही घणाघाती टीका केली. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत. हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार असा सवाल त्यांनी विचारला. इतक्या घाईघाईनं हे करायची गरज नव्हती असंही राऊत म्हणाले.
नागपूरमध्ये भाजपच्या वतीनं भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। जय हिंद यात्रा काढा पण त्याची राजकीय यात्रा करू नका अशी टीका फडणवीसांनी केली। एकीकडे जय हिंद यात्रा काढायची, दुसरीकडे सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ शिराळ्यामध्ये भाजपकडून तिरंगा रॅली काढण्यात आली। भारत मातेच्या जयघोषात शिराळा नगरी दुमदुमून गेली। बीडच्या आष्टी शहरात आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला। यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। या संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्रानं बाजी मारली। महाराष्ट्रातील 7 खासदार यंदा संसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले। सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यासह अरविंद सावंत, नरेश मस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांना पुरस्कार जाहीर झाला। ज्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र येणं शक्य होणार नाही त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहेत असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। त्यामुळे भाजप शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। राज्यात जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलं। आतापर्यंत राज्यभरात 25 पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्राविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे। पाटण कृषी बाजार समितीत 50 ते 60 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला। या प्रकरणी अटक असलेल्या सचिव हरीश बंडू सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। खासदार संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। नरकाचं माहीत नाही, स्वर्गाचं असेल तर सांगेन असं अजित पवार म्हणाले। मी पुस्तक वाचलेलं नाही त्यामुळे मी काही बोलणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला ट्रकनं जोरदार धडक दिली। वाशीच्या पारगावम टोल नाक्यावर ही घटना घडली। या अपघातात रविकांत तुपकर थोडक्यात बचावले। शिवसेना पक्षाची 2 शकलं झाल्यापासून एक करत सुमारे 50% माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला। महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता असल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढत चाललेली आहे। दुसरीकडे ठाकरेंनी उरलेल्या माजी नगरसेवकांची एकही बैठक गेल्या वर्षभरात बोलावली नसल्यामुळे ते देखील नाराज आहेत। इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। या निवडणुकीकरता उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा समाज आक्रमक झाला। या घटनेच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। या पार्श्वभूमीवर बीडमध्ये बंद पुकारण्यात आला। बीड परळी महामार्गावर शिवराज दिवटे यांच्या न्यायाकरता रास्तारोको आंदोलन करण्यात आलं। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। बीडच्या परळीमध्ये शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे। ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही ज्या बँकांनी त्यांना पीक कर्ज दिलं नाही त्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या नियोजन भवनमध्ये झालेल्या बैठकीत कारवाईचे निर्देश दिले। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे। दरम्यान जुन्या नोटा बंद केल्या जाणार नाहीत अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली।
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या होतात. या निवडणुकांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प होतात आणि देशाच्या 1.6% GDPला त्याचा फटका बसतो. देशातील सगळ्या निवडणुका एकाच वेळी झाल्या तर GDP 4.5 लाख कोटी रुपयांनी वाढेल असा दावा एक देश एक निवडणूक संदर्भात नेमलेल्या संसदेच्या संयुक्त समितीच्या अध्यक्षांनी शनिवारी केला. बातमी पुढची सांगलीच्या अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सांगली कोल्हापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तातडीनं धरणाची उंची वाढवण्याची मागणी रद्द करण्याचा रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अकोल्यात प्रशासनाच्या वतीनं खरीप हंगामाच्या आढाव्याकरता बैठकीचं आयोजन करण्यात आलं. शेतकऱ्यांना बियाण्यांसह खतांचा सुरळीत पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिल्या. धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य झालंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान तातडीनं शहरातील कचरा स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे जाहीर होणाऱ्या राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांच्या मार्च महिन्याच्या रँकिंगमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेनं 5वा क्रमांक पटकावला. जानेवारी महिन्यात 10व्या स्थानी असलेल्या मनपानं केवळ 2 महिन्यांमध्ये 5व्या स्थानी झेप घेतली. महाड विन्हेरे मार्गावर एसटी बस उलटली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. 7 जण अपघातात जखमी झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या धुळे कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांकरता कर्मचारी आक्रमक झाले. माथेरानमधील पोस्ट ऑफिस लवकरच हायटेक होणार आहे. या ठिकाणी आता ड्रोनच्या माध्यमातून पार्सल पाठवलं जाणार आहे. या हवाई ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मालवणच्या आचरा पारवाडी इथं सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पामध्ये अज्ञातानं विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला. यात सुमारे 18 लाख किमतीची कोळंबीचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व फर्नांडिस यांनी दिली. मॉन्सून हंगामाकरता रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. मॉन्सूनच्या काळात गावांचा संपर्क तुटला तर एखाद्या भागातील आपत्कालीन परिस्थितीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सॅटेलाइट मोबाईल खरेदी केले. ज्यावेळी संपर्कासाठीची सगळी यंत्रणा बंद होईल त्यावेळी या मोबाईल फोनचा संपर्काकरता चांगला उपयोग होऊ शकेल. मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील डोंगरगाव इथल्या गिरीवन या प्रकल्पामध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन झालं. त्यामुळे परिसरामध्ये भीती आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर धुळे पाटबंधारे विभागातर्फे हे पाणी सोडण्यात आलं. अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे धुळे सिंदखेडा तालुक्यात सह जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पंढरपूर कॉरिडॉर हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याच प्रोजेक्टला आता पंढरपुरातून विरोध होत आहे. सर्वेक्षणाला माहिती दिली म्हणजे कॉरिडॉरला पाठिंबा दिला असं नाही, अशी स्पष्ट भूमिका कॉरिडॉर बाधित तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीने घेतली आहे. हा विरोध स्पष्ट करायचा असेल तर प्रशासनानं कॉरिडॉरच्या निर्णयाकरता मतदान घ्यावं अशी मागणी करण्यात आली. जळगाव शहरात गढूळ आणि अशुद्ध पाणी पुरवठा होतोय. यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नुकतंच अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनीचं काम पूर्ण झालं असतानाही नळांमधून चहासारखा गढूळ आणि रंग बदललेलं पाणी येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 233 महाविद्यालयांची 2025 प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयांलगत नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. नॅक मूल्यांकनाकरता पात्र असूनही 233 महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विद्युत खांब मोडून पडले, त्यामुळे 10 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान विभागाकडून राज्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपीट होण्याची तसंच सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे. शनिवारी मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणखी भाग व्यापेल. मालदीव, बंगाल उपसागराचा दक्षिण व मध्य भाग असंच अंदमानचा उर्वरित भाग व्यापण्याच्या दृष्टीनं स्थिती अनुकूल असल्याचं हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. राज्यात सुरू असलेल्या वळीव पावसामुळे 23 जिल्ह्यांमधील तब्बल 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यात प्रामुख्यानं भाजीपाला, फळपिकं तसंच उन्हाळी हंगामातील पिकांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या वळवाच्या पावसामुळे विदर्भाला मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या सेनगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. तालुक्यातील पारडी, जाम, बोरखिडी या गावांच्या शिवारात वीज पडल्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये 1 पुरुष आणि 4 महिला जखमी झाल्या. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. बुलडाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होतो. या बदललेल्या वातावरणाचा फटका विभागातील सुमारे 3,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना बसला. यात सर्वाधिक म्हणजे 2,000 हेक्टर बाधित क्षेत्र जालना जिल्ह्यात असून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीकरता लगबग सुरू केली. यंदा नाशिक जिल्ह्यात 6,44,000 हेक्टरवर खरीपाची लागवड केली जाणार आहे. ही माहिती कृषी विभागानं दिली आहे. पुढची बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये गुन्ह्यातील आरोपींसोबत पोलिसांनी पार्टी केल्याचं उघडकीस आलं. यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकानं छापा टाकत पोलिसांवर कारवाई केली. जळगावच्या भातखेडे गावात लग्नाच्या 3ऱ्याच दिवशी वधूचा मृत्यू झाला. निमोनिया आणि कावीळ असल्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला शहरात ड्रग्ज बाळगणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. मोर्शी या तालुक्यातील निंभी या शिवारात स्वतःच्या शेतात कांदा काढण्याकरता गेलेला काका व पुतण्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. मोटर पंप सुरू करताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील अनवर्दे या गावात शेतातील कडब्याला लागलेल्या आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.